भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा कार्यरत असणारे काही असे व्यक्तिमत्व असतात की जे व्यक्तिमत्व हे खऱ्या अर्थानं आम्हाला सुद्धा मनातून असं वाटत असतं की या व्यक्तिमत्वाची गरज ही देशाला आहे. अशा पद्धतीच्या व्यक्तिमत्वांची जर यादी केली तर त्याच्यामध्ये मी माझ्या मनामध्ये कुठलंच हे न ठेवता मी या ठिकाणी सांगू इच्छितो की त्या व्यक्तीमध्ये माननीय नितीनजी गडकरी साहेब यांचा स्थान जे आहे ते अव्वल क्रमांकावर आहे. कारण की प्रचंड दूरदृष्टी असलेला हा नेता आहे, प्रचंड दूरदृष्टी असलेला नेता आहे, प्रचंड विजन असलेला नेता आहे. आणि सर्वांचं मी म्हणत नाही, सर्वे नाही बरं, नाही तर तुम्ही म्हणून सर्वे नाही, परंतु काही लोकांचं जे नाव घेतो त्याच्यामध्ये नितीनजी गडकरी यांना मानलंच पाहिजे. जे जे खाते भेटले त्या खात्याचं त्या संधीचं सोनं कसं करायचं हे नितीनजी गडकरी पासून शिकलं पाहिजे. मुख्यमंत्री त्यांना मध्यंतरीच्या काळामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचं कॅबिनेट मंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी भेटली. मुंबई पासून तर पुण्यापर्यंतचा सिमेंट रस्ता त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये निर्माण केला, अनेक रस्ते निर्माण केले, अतिशय चांगलं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. आणि ज्याही खात्याचं त्यांना काम मिळेल त्या खात्यामध्ये कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीचे बदल घडवून आणता येईल याचं एक विल पॉवर जे असतं ना, इच्छाशक्ती, प्रचंड इच्छाशक्ती असलेला हा माणूस आहे. त्याच्यामुळे माझी इतकी अपेक्षा राहील की एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. अटलजींनी म्हटलं होतं, मी तारीफ करताना मी पुन्हा सांगतो, अटलजींची एक कविता आहे की टूटे मन से कोई खडा नहीं होता और छोटे मन से कोई बडा नहीं होता. हे अटलजींनी एका त्यांच्या कवितेमध्ये म्हटलं आहे सुधीरजी. त्यामुळं आम्हालाही माहित आहे की आम्हाला जर पुढची राजकीय कारकीर्द गाठायची असेल तर इतकं संकुचित मन ठेवून चालणार नाही, मोठं मन ठेवून व्यक्तीने काम केलं पाहिजे. आणि त्याच मोठ्या मनानं या ठिकाणी गडकरी साहेबांची मी या ठिकाणी तारीफ करतो. आता फक्त अपेक्षा ही आहे की वाईट या गोष्टीचं वाटतं की हे खातं जर गडकरी साहेबांना जर पहिले जर भेटलं असतं तर मला वाटतं आपल्या परिसरातल्या कास्तकारांच्या दृष्टीनं ते एक फार चांगलं काम पुढच्या काळामध्ये होऊ शकलं असतं. परंतु ठीक आहे, आता नॅशनल हायवेच्या संदर्भामध्ये खूप चांगलं त्यांनी काम केलं. देशातले नॅशनल हायवेज आता सिमेंटचे करण्याचं एक नियोजन त्यांनी केलंय. चांगल्या गोष्टी करता तारीफ आहे, चांगल्या गोष्टी करता सदैव पाठिंबा आहे.